त्रैगुण्य विषय वेदा निस्त्रैगुण्य भावार्जुन निर्द्वंद्व नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला दुसऱ्या अध्यायात सांगतात, अर्जुना, वेद हे त्रिगुणात्मक आहेत, त्रैगुण्य विषय आहे वेदा, पण तू देखील त्रिगुणात्मक आहेस, पण तू त्रिगुणात्मक राहू नको, त्रिगुणाच्या बाहेर जा. निस्त्रय गुणो भाव अर्जुन, तीन गुणाच्या बाहेर जा. निर्द्वंद्व हो, द्वंद्व म्हणजे सुखदुःखादी द्वंद्व त्याच्या पलीकडे जा. निर्द्वंद्व नित्य सत्वस्थो, नित्य सत्वस्थ हो. आणि निर्योगक्षेम म्हणजे पोटा पाण्याची काळजी करू नको, निर्योगक्षेम. आणि आत्मवान म्हणजे खंबीर हो, असं श्रीकृष्ण महाराज त्याला दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात. माय बाबा, वेद 4 आहेत, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. तर यापैकी सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, तर यापैकी हे 3 वेद जे आहेत हे देवता प्राप्तीच्या लागी आहेत. देवता प्राप्ती त्याच्यातून होऊ शकते आपल्याला. परंतु तो चौथा जो वेद आहे अथर्ववेद, तर तो वेदामुळं त्याच्यामध्ये देवतेचा ईश्वराचा कोणाचाच विषय नाही. आणि त्यामुळं त्या वेदानं आपल्याला परमेश्वर प्राप्ती तर वेदानं होतच नाही. कारण वेद काय म्हणतात, न नेती नेती न हे तस्मात् परमास्ते, आम्हाला परमेश्वराचं ज्ञान नाही असं त्यांनी क्लिअर सांगितलं. नेती नेती न हे तस्मात् परमास्ते नाही. तर त्यामुळं त्या तिन्ही यांना देवतेची प्राप्ती होऊ शकते, परंतु परमेश्वराची प्राप्ती नाही होऊ शकत. तर मग आणि जो अथर्ववेद आहे तो आयुर्वेद मानला गेलेला आहे. तर त्या आयुर्वेदामुळं फक्त आयुर्वेदामध्ये काय आहे, फक्त म्हणजे झाडाझुडपाची म्हणजे वनस्पती कशा आपल्या उपयोगी आहेत, ते औषधी कशा आहेत याचंच वर्णन आलेलं आहे. त्याचमुळं तर गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांना त्रैगुण्य विषय काय म्हणले, ते त्रैविद्या माम सोम पापूत पाप, तीन वेदाचंच म्हणले ते. कारण ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, त्रैगुण्य त्रैविद्या माम सोम पापूत पापा यज्ञनिष्ठ स्वर्गतीम प्रांती येते असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. चौथ्या वेदाचं नाव त्यांनी घेतलेलं नाही. आणि पुन्हा 3 वेदाचं नाव पुन्हा दुसऱ्या एका ठिकाणी आलेलं आहे. तर असं आहे माय बाबा, हे वेद हे म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या कामी नाहीत, परमेश्वर प्राप्ती त्यानं होत नाही. त्याचमुळं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, हे वेद हे त्रिगुणात्मक आहेत, त्रिगुणात्मक शक्तीनं परमेश्वराची प्राप्ती होत नाही. परमेश्वराच्या ठिकाणी जाण्यासाठी माणूस या त्रिगुणाच्या बाहेर गेला पाहिजे. 14व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांनं गुणाचं 3 गुणाचं वर्णन केलेलं आहे. 3 गुणानं आपल्याला कसं आपल्यावर परिणाम होतो 3 गुणाचा. आता त्या 3 गुणामुळं आपलं कसं नुकसान होतं आहे, आपलं जीवात्म्याचं कसं नुकसान होतं आहे हे त्यात, आणि त्याच्यातून आपण गुणाच्या 3 गुणाच्या पलीकडं कसं जायचं हे देखील श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे. अर्जुनाला 14व्या अध्यायात उपदेश देताना श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, गुणा नेतान तिथे त्रिदेही देह समुद्भवा जन्ममृत्यू जरा दुःख विमुक्त मृत मृत्यूते. जो कोणी ह्या 3 गुणाच्या पलीकडे जाईल तर तो विमुक्त होतो आणि परमेश्वर प्राप्तीला मृत भस्मते, परमेश्वर प्राप्तीला जातो, असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला 14व्या अध्यायात सांगितलं. मग असं म्हणल्यानंतर अर्जुनाचा म्हणजे हे जागृत झालं आणि अर्जुन म्हणला, देवा, कैर्लिंगे 3 गुणा नेतान तिथे भोवते प्रभो किंवाचार कथम चेतान 3 गुणांती वर्तते. मग मी जर 3 गुण झाल्यानंतर परमेश्वराची प्राप्ती होत असेल तर मग मी ह्या 3 गुणाच्या बाहेर जाईन, कसा जाईन आणि गुणातीत कसा होईन हे मला सांगा. मग श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, मामचं अविचारीनं भक्तियोगेने सेवते. जो कोणी माझी अविचारी भक्ती करेल, म्हणजे माझ्या व्यतिरिक्त कोणाचीच करायची नाही दुसरी, फक्त माझी, तर आणि फक्त मामचं अविचारीनं भक्तियोगेने सेवते सगुणान समतेत येतान ब्रह्मभुवाय कल्पते. जो माझी अविचारी भक्ती करील तो ब्रह्मीभूत हो, म्हणजे तो ह्या 3 गुणाच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मीभूत होतो. माय बाबो, त्यामुळंच श्रीकृष्ण महाराज दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, तू
त्रैगुण्य विषयवेदा निस्त्रैगुणो भाव अर्जुना निर्द्वंद्व नित्य सत्वस्तो निर्योगक्षेमात्मा. आणि ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला विश्वरूप दाखिलं, मग श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाने विचारलं, देवा हे विश्वरूप कोण बघू शकतंय, कोणला पाहू शकतंय, कोण बघू शकतंय विश्वरूप? ते म्हणले, अर्जुना कशानं मला विश्वरूप पाहता येईल तुमचं पुन्हा? ते म्हणले, अर्जुना न हम वेदे न तपस्सा न दाने न चज्या. मग वेदानं तुला माझं हे स्वरूप बघू शकत नाहीस तू. वेद पठण केल्यानं हम वेदे न तपस्सा, वेदानं नाही तपानं नाही, ना हम वेदे न तपस्सा न दाने न चज्या, न दान केल्यानं नाही मी तुला विश्वरूप दाखवू तुला बघू शकत. तू विश्वरूपाची प्राप्ती तुला बघू शकत नाही विश्वरूप तू. आणि जे म्हणजे यज्ञ केल्यानं देखील तुला विश्वरूप पाहायला भेटत नाही. मग अर्जुन म्हणला कशानं भेटन? ते म्हणले, भक्त्या त्वनं नाही शक्य अहमेव मिदर्जुन ज्ञातुम द्रष्टुम तत्वेन प्रयष्टुमच्या पर्यंत. ते म्हणजे माझी भक्ती करतो. ते म्हणजे माझी भक्ती कर. ते म्हणले, न हा वेदे न तपसा न दाने न चज्या शक्य दृष्टुम दृष्टवान शिव. भक्त्या त्वनं नाही शक्य, अनन्य भक्तीनंच माझं विश्वरूप तुला दिसू शकतं. भक्त्या त्वनं नाही शक्य अहमेव मिदर्जुन ज्ञातुम द्रष्टुम तत्वेन प्रयष्टुमच्या पर्यंत. अनुभव त्या भक्तीशिवाय म्हणजे परमेश्वराचं विश्वरूप देखील आपण बघू शकत नाही. ते बघू शकत नाहीत आपण. वेदानं नाही बघू शकत, दानानं नाही बघू शकत, कशानंच नाही बघू शकत. त्याचमुळं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणले, अर्जुना त्रैगुण्य विषयदा निस्त्रैगुणो भाव अर्जुना निर्द्वंद्व नित्य सत्वस्तो निर्योग अशा महात्मा. हे वेद हे त्रिगुणात्मक आहेत. त्या त्रिगुणात्मक शक्तीनं परमेश्वर प्राप्ती होत नाही. तू निर्योग, तू गुणातीत हो, निर्योगक्षेम हो, आत्मवान हो, असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितलं. माय हो, तुम्ही बी आत्मवान व्हा, निर्योगक्षेम व्हा आणि परमेश्वराची भक्ती सतत करा आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्या, असं मी तुम्हाला नम्र विनंती करतो. तुमची राजा घेतो. धन्यवाद प्रणाम, धन्यवाद प्रणाम, धन्यवाद.